नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। शरद पवारांनी मणिपूर बनवायला हातभार लावू नये, राज ठाकरेंचा टोला। मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत। यावेळी राज ठाकरे म्हणाले, राज्यात जातीयवादी वातावरण आहे, मराठवाड्यात जास्त जातीयवादी परिस्थिती आहे। या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की मुळात हा विषय शिक्षणाचा, नोकरीचा आहे। महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, यात जात येते कुठं? मग तो ओबीसी असो किंवा मराठा, कुठल्याही जातीचा असो, महाराष्ट्रात मुला मुलींना चांगलं शिक्षण, रोजगार मिळालं पाहिजे। कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण चालू आहे। मतं हवीत, या पलीकडे ओबीसी, मराठा, मुला मुलींचा विचार यामध्ये नाहीये। हे फक्त मतांचं राजकारण आहे। प्रत्येक समाजानं ही गोष्ट समजून घ्यावी। हे आपल्याला मूर्ख बनवतायत, याने हाताला काही लागणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले। अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या लोकांना प्रत्येक समाजानं दूर ठेवलं पाहिजे। सोशल मीडियाने जी डोकी फिरली आहे, महाराष्ट्रात असं वातावरण कधीच नव्हतं, असं राज ठाकरे म्हणाले। शरद पवारांनी म्हटलं होतं, महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती निर्माण होईल। त्यावर राज ठाकरे म्हणाले की शरद पवारांनी मणिपूर बनवायला हातभार लावू नये। महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घेतली पाहिजे। त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना हवंय का नकोय मणिपूर सारखं? खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली। तशी परिस्थिती आहे का मुद्दामून जाणीवपूर्वक केला? नाही, मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये। कळलं का? महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे। त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना हवंय का नकोय मणिपूर झालेलं?